श्रावण माह में सोमवार का दिन विशेष महत्व रखता है। सोमवार को शिव उपासना की कृपा प्राप्ति का द्वार माना गया है। जो देवों के भी देव है वही महादेव है, अर्थात भगवान शिव है। हालांकि वर्ष में प्रत्येक महीने शिव उपासना किसी न किसी रूप में चलती ही रहती है, लेकिन पूरा श्रावण का महीना शिव उपासना का ही महीना कहलाता है। यूँ तो प्रत्येक शहर और गांव में शिव के अनेक शिवालय हैं, जिनमें से अधिकतर का अपना अलग पुरातत्व और पौराणिक महत्व भी है। ठीक उसी प्रकार शहर के अंचलेश्वर मंदिर की भी अपनी एक पौराणिक गाथा है। आज सोमवार 17 अगस्त से श्रावण मास का पहला सोमवार लग चुका है, जिसके चलते अंचलेश्वर मंदिर में पूजा अर्चना करने सुबह से ही भक्तों की भारी भीड़ लगी रही। सभी भक्तों ने अपने अपने तरीके से व्रत और पूजा पाठ कर भगवान शिव की आराधना की। अंचलेश्वर मंदिर परिसर में प्रसाद, फूल और अन्य पूजा की सामग्रियों की दुकानें सज गई है। पूरा वातावरण शिवमय नजर आ रहा है। श्रावण म्हटलं की रिमझिम कोसळणाऱ्या धारा आणि बरसणारा पाऊस। तो पाऊस मग अंगणातला असेल किंवा आमच्या मनामध्ये बरसणारा असेल। म्हणजे बालकवींच्या श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे पासून तर श्रावणात घननिळा बरसलापर्यंत प्रत्येक कवी, प्रत्येक लेखकाच्या लिखाणात येणारा पाऊस आणि आम्ही प्रत्येक जण त्या पावसावर भरभरून प्रेम करणार। मग तो पाऊस चिखल घेऊन येत असेल तरी, तो पाऊस आमच्या घरामध्ये शिरत असेल तरी, पण पावसावर प्रेम नाही असा माणूस सापडणं अत्यंत दुर्मिळ बरं का। आणि हा पाऊस त्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद फुलवतो, कारण शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जर पाऊस बरसला तर आमच्या घरात अन्नधान्य येणार आहे। आणि म्हणून पाऊस आणि म्हणून श्रावण आणि श्रावणाचं महत्त्व सगळ्यांनी आपापल्या परीनं विशद करून ठेवलं आहे। कारण हा श्रावण आमच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवतो। हा श्रावण आमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण ओला चिंब करतो। हा श्रावण आमच्या आनंदाला पारावर न ठेवता अत्यंत वेगानं आमच्या आयुष्यामध्ये येतो, बरसतो आणि पुढे जातो। हा श्रावण आपल्यासोबत अनेक छान छान गोष्टी पण आणतो। मग ते निसर्गाचं सौंदर्य असेल, तो हिरवा शालू नेसलेली ती पृथ्वी असेल आणि काय नसेल, किंवा कडेकपारीमधून धोधो कोसळणारे झरे असतील, निर्झर असतील, आणि हा सगळा आनंद जो निसर्गाचा असतो तो श्रावण आम्हाला देतो। म्हणून श्रावणाचं वेगळं महत्त्व आहे। श्रावणामध्ये त्या आध्यात्मिक आणि धार्मिक असे दोन्ही आयाम आहेत आणि म्हणून श्रावण हा आम्हा सगळ्यांचा आवडता असतो।